नमस्कार बांधवांनो। तर काल भाजपचा यवतमाळ या ठिकाणी काहीतरी त्यांचा मेळावा होता, काहीतरी कार्यक्रम होता। त्या ठिकाणी काही भाजपचे नेते त्या ठिकाणी म्हणजे डॉक्टर अनिल भोंडे, ह्या अनिल भोंडेला त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्येच त्यांना डायरेक्ट बोंडा आल्यात। बोंडा आलाय म्हणजे काय अर्थ होतो की खेड्यापाड्यात बोललं जातं की बोंडा येणे म्हणजे काहीच न सुचणे किंवा काही पण कुंकड तरी बरळणे असा त्याचा अर्थ होतो। तर अशी बोंडा ह्या अनिल बोंडेला आलेला आहे आणि त्या ठिकाणी तो अनिल बोंडे काही पण बरळायला लागला आहे। आणि त्या ठिकाणी म्हणजे असं डायरेक्ट बोलायला लागला की म्हणजे जरांगे पाटलांवरती खालच्या भाषेत टीका केलेली आहे। त्या ठिकाणी तुम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला असेल। त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे की म्हणजे जरांगे पाटला महाविकास आघाडीचे कुत्रे म्हणून असं अनेक त्यांनी काही पण खालच्या भाषेत त्या ठिकाणी टीका केली। पण हा अनिल बोंडे हा पण फडणवीसांचा कुत्रा आहे हे मी 100% सांगतो। आणि मालक जसा बोलल तसा हा कुत्रा करतो। म्हणजे मालक जे काय सांगन तसं काम हा अनिल बोंडे करतो। मालक जर बोलला एरीत उडी टाक, लगेच हा अनिल बोंडे एरीत उडी सुद्धा टाकायला बसलाय, त्याची गॅरंटी नाही। त्यानंतर अनिल बोंडे काय म्हणतोय की त्यानंतर फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय। अरे अनिल भोंडे, तू काय पागल समजतो का मराठा समाजाला? कारण फडणवीसांनी आरक्षण दिलं, मान्य, आम्ही करतो, मान्य दिलं। कसं दिलं? फक्त राजकारण त्या आरक्षणाचं केलं। कारण मराठा समाजाला माहित नाही नेमकं पाठीमागं पडद्यामागं काय नेमकं ह्यांची काळी बाजू काय होती हे मराठा समाजाला माहित नाही। कारण तुम्ही पाहिलं असेल म्हणजे कसं आहे, आम्ही म्हणजे दाखवायचं, लोकांना दाखवायचं, मराठा समाजाला दाखवायचं की आम्ही आरक्षण दिलंय। तिकडे कोर्टात रद्द कोणी केलंय? फडणवीसांनीच केलंय। मी पैन देतो, हे फडणवीसांनी केलंय। कसं केलंय? कारण तो डुक्कुर तोंडा वकील हा जाऊन कोर्टामध्ये जाऊन त्याने मराठा आरक्षण रद्द केलं। आणि वकील कोणाबरोबर फिरत होता? मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर कोणाबरोबर फिरत होता? फडणवीसांबरोबर फिरत होता। मग त्याच्या मग हात कोणाचा होता? फडणवीसांचा होता। म्हणजे फडणवीस इकडे बोलणार मी समाजाला आरक्षण देतोय, आमची भाजपची भूमिका आहे, आम्ही फक्त मतांचं राजकारण हे भाजपने केलं, फडणवीसांनी ह्याचा वापर मराठा समाजाचा मतांसाठी वापर करून घेतला। तिकडे दाखवलं आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलंय, पण ते कोर्टात टिकलं नाही। का टिकलं नाही? टिकणार नाही ते रद्द करण्यासाठी कोण पाठवला? तुम्ही सदावर्ती वकील पाठवला आणि त्या वकिलाने रद्द केलं। आणि तो वकील कोणाबरोबर फिरतो? रोज बोंबलत कोणाबरोबर फिरतोय वकील? फडणवीसांबरोबर फिरतोय। फोटो आहेत तुमच्याकडे, आपलं किती का सोशल मीडियावरती फोटो आहेत आपल्याकडे, तुम्ही पाहिले असेल। नंतर म्हणजे हे फक्त दाखवायचंय, फक्त मतांचं राजकारण करायचं काम हे फडणवीस करतेत। आणि हा अनिल बोंडे ह्याला बोंडा येत आहेत आणि हा कुंकडपण बरळत आहे। कारण जरी मराठा समाजाला फडणवीसांनी आरक्षण दिलं, पण आरक्षण रद्द करायचं काम ही फडणवीसांनीच केलेलं आहे। कारण सदावर्ते हा वकील, नालायक वकील, तो कोर्टामध्ये गेला आणि त्या ठिकाणी रद्द करून आला। म्हणजे काय? ह्या सदावर्त्याला काम काय दिलंय? आम्ही आरक्षण देऊ इकडं, तू फक्त रद्द करायचं काम कर आणि आम्ही त्याचा पगार तुला घरी पोच करू, असं फडणवीसांचं काम आहे। आणि अनिल बोंडे इकडे कुंकडे बोंबलतो आणि काही बरळतो। आणि त्या ठिकाणी म्हणजे जरांगे पाटलावरती टीका करताना 10 वेळेस अनिल भोंडेंनी विचार करावं आणि महाराष्ट्रामध्ये फिरायचंय। मराठा समाजाला आक्रमक करण्याचं काम अनिल भोंडेंनी करू नये, ह्याच्यावरती डायरेक्ट गुन्हा दाखल केला पाहिजे। हा जर म्हणजे महाराष्ट्रामधलं वातावरण ढवळण्याचं काम हा अनिल भोंडे करत असेल तर त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावरती अटक करायला पाहिजे। पण तसं बिलकुल होत नाही, कारण हे सरकार तसलं राहिलेलं नाही। कारण सरकार कुणावरती गुन्हा दाखल करणार, कुणाला अटक करणार? कारण ज्यांना लाठीचार्ज आपल्या मातामौलीवरती केला त्यांचे डोके फोडण्यात आली आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय। म्हणजे नाही, हे सरकार असं चपलान जोडायला पाहिजे। सरकार हे म्हणजे काय जनतावरती अन्याय करताय आणि गुन्हा दाखलवरून त्यांच्यावरच करताय। म्हणजे त्यांना मारहाण करताय, त्यांना जीवे मारूस तर त्यांना जीव जाईपर्यंत हाणलं जातंय आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल केला जातोय। म्हणजे कोणतं नालायक आणि नीच वृत्तीचं सरकार जन्मलं हे ना, कसं निर्माण केलं हे कसं मलाच काय समजायला तयार नाही नेमका ना। अनिल बोंडे असतील आणि त्यानंतर नारायण राणे, ह्यांना कुटुंबाला तर असा काहीतरी घमंड आहे, गर्व आहे। कशाचा गर्व आणि कशाचा काय असं ह्यांना असं नारायण राणेला तर असं वाटतंय की मुख्यमंत्री एकदा झालो तर मी एकदा कायमचाच मुख्यमंत्री झालो का काय? म्हणजे एवढा गर्व त्याला झालेला आहे नारायण राणेला। आणि काही बरवतोय कुंकडपणे आणि मी मराठवाड्यात येतो, जरांगे पाटील काय करते बघतो सण, तू ये तिकडे ये, नाही तर काही कर। आम्हाला कशाला जरांगे पाटलावरती टीका करतो, कशाला वातावरण ढवळण्याचं काम करतो नारायण राणे? नारायण राणेला एवढा गर्व आहे। नारायण राणे वाचला रे। नारायण राणे ह्या लोकसभेच्या कचाट्यात गावायला पाहिजे होता। मग नारायण राणे गप्पड्याच्या गोळ्या खाऊन वर्षभर एखाद्या रूम मध्ये बसला असता, घराच्या बाहेर निघला नसता। पण कसं झालं, मराठा समाजाने एकजूट दाखवली नाही, त्याच्यामुळे गाणा झाला।
त्या ठिकाणी नारायण राणे निवडून आला. नाही तर गप पोडाच्या गोळ्या खाऊन राईट गप रूम मध्ये बसला असता. त्या ठिकाणी त्याला रडू सुद्धा आवरलेलं असतं. त्यांनी मग कागदाचे बोळे तोंडात घालून गप बसला असता, कारण आवाज आपला घराबाहेर जाऊ नये. पण कसं झालं, देव काय म्हणतात ना, देव हा जे पाप करतं त्याला चांगलं काहीतरी फळ हा देव देतो, पण जे चांगलं काम करत आहे त्यांना फळ लवकर देव देत नाही. पण जे चांगलं काम करतंय त्याला यश हे लवकर मिळत नाही, त्याला खूप काळ लागतो. पण त्या ठिकाणी यश हे नक्की 100% मिळतं. पण जे पाप करतं त्याचा एक ना एक दिवस त्याला फेडी करावंच लागन. कारण नारायण राणेला म्हातारा झाल्यावर त्याला चांगली अवस्था होईल त्याची. आता नाही, आता तो पापाचे गडे त्याचे चालू आहेत, नंतर ते सगळे त्याला फेडायचे. तर कारण आता त्याला पाप करताना अतिशय चांगलं वाटत आहे, मज्जा वाटते. म्हातारपणे चांगलं जड जाणार आहे, त्याचे चांगले हाल होणार आहेत म्हातारपणे त्यामुळं. आणि नारायण राणे काय बोलताय, नारायण राणे पुन्हा मागच्या वेळेस काय टीका करायची, आम्ही 96 कुळी मराठा आहे, आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. 96 कुळी मराठा काय, तो आता मुख्यमंत्री तू झालता तिथं लिहिलं का नारायण राणे नेपाळी नारायण राणे 96 कुळी, असं काय तो एखाद्या पाटीव लिहिलं का तिथं डायरेक्ट पाट्या कुठं लिहितात का 96 कुळी मराठा नारायण राणे. अरे 96 कुळी कुणबी एकच आहेत. नारायण राणे अजून समजून घे जरा, तू एकदा मुख्यमंत्री झाला तरी पण काहीतरी कुंकडं बरळतोय तू. नारायण राणे आपल्याला समजलं पाहिजे. आणि महाराष्ट्रभर कोंबडी चोर ह्या नावाने नारायण राणेला प्रसिद्ध केलंय. नारायण राणे हे फक्त आता हाताने इज्जतीचे खवले काढून घेतात, बाकी काही करत नाहीत. डायरेक्ट महाराष्ट्रभर लोक फिरत होते कोंबडी चोर म्हणून बॅनर लावून, लोक महाराष्ट्रभर फिरत होते. मी स्वतःहून मनाने त्यांच्यावरती टीका करत नाही किंवा माझा त्यांचा वैयक्तिक विरोध नाही, पण मी डायरेक्ट त्यांना प्रूफ सहित दाखवतो की लोकांनी बॅनर लावले होते का नाही अशी कोंबडी चोर म्हणून. महाराष्ट्रभर लोक फिरत होते, नेपाळी नारायण राणे म्हणून असे बॅनर लावत होते महाराष्ट्रभर. हे प्रूफ सहित त्यांना नारायण राणेला दाखवतो की मी स्वतः माझा काय त्यांना बांधायला बांध नाही किंवा त्यांचा काय वैर किंवा दुश्मनी नाही. पण आमचा तुमचा विरोध नाही, पण तुम्ही आम्हाला विरोध करू नका. आणि मराठा आरक्षणाला विरोध करून त्या ठिकाणी मराठा समाजाला आक्रमक करण्याचं काम नारायण राणेने करू नये. आणि नारायण राणे तुमची खरं लायकी लवकरच कळली असती, पण लोकसभेला मराठा समाज एकजूट झाला नाही. मराठा समाजाने घाणा केल्यामुळे झालं, नाही तर नारायण राणेची चांगली जिरवली असती बऱ्यापैकी. पण त्यानंतर की नारायण राणे तुम्ही मागच्या म्हणजे कुणबी प्रमाणपत्र आम्ही एकही मराठा 96 कुळी घेणार नाही. आता जरांगे पाटील काय नारायण राणेच्या गळ्यात बांधणार होते का जाऊन कुणबी प्रमाणपत्र तिथं आवळून बांधणार होते का गळ्यात त्याच्या नारायण राणेच्या? नारायण राणे काय कुंकड बोलतो का, तुझ्या घरी येणार होते जरांगे पाटील की नारायण राणे धडधड तुला कुणबी प्रमाणपत्र घ्यावंच लागणार आहे आणि तुझ्या गळ्यात बांधावंच लागणार आहे, असं जरांगे पाटील बोलले का तुला बळजबरी केली का? तू घे नाही तर नको ना घेऊ, तुला बाकी गरीब लोकांचं का नुकसान करतो. कारण तू आतापर्यंत किती पिढ्या हे राजकारणात गेला, त्यामुळे तुला असा म्हणजे 3 टाइम तू पैसा खाशील एवढा तुझ्याकडे पैसा आहे. 3 टाइम अन्न नाही खाल्लं तरी तुला जमन. आणि कशाला गरीबाचं नुकसान करतो नारायण राणे, कमान त्या गरीबाची वाट लावतो. पण हे तुला पाप कुठंतरी म्हातारपणी फेडावं लागन, हे माझा तुला 100% शाप आहे. आणि हे तुला 100% फेडावं लागणार आहे. आता जरी तू किती बोलत असलात, तुम्हाला गर्व आहे एखाद्या गोष्टीचा, तो घमंड मराठा समाज जिरवल्याशिवाय राहणार नाही. आता जरी तुम्हाला वाटत असलं मी एकदा खासदार झालो, मी काहीही करू शकतो, मी कुंकडं काही बरळू शकतो, पण तुमची जागा मराठा समाज हा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हातारापणी तुमचे 100% हाल होतील. आता जरी मजा वाटत असली, त्यानंतर त्यांचे सुपुत्र चिरंजीव काय काय बोलता येईल, त्यांना पदवी देता येईल ते काय नितेश राणे नितेश राणे हे मला लवकर लक्षात राहत नाही, कारण आता त्यांनी नावच तसे ठेवलेत नारायण राणेंनी. त्यानंतर नितेश राणेंचे तर काय म्हणले, फडणवीसांविषयी काय बोलत, आम्ही जीप कापून टाकू, आम्ही काही करू, म्हणजे इतक्यापर्यंत हे नितेश राणे बोलत आहेत. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या वडिलाला त्या ठिकाणी आवरावं आणि मराठा समाज आक्रमक होणार नाही अशी भाषा नारायण राणेंनी वापरू नये, अशी त्या ठिकाणी समज ही नारायण राणेंना द्यावी. नंतर नितेश राणेंनी असं बोलावं की फडणवीसांच्या विरोधात हे केल्यावर हे करावं. त्यानंतर एवढंच बोलतायत तर फडणवीसांचा आमचा काही दुश्मन दावा नाही किंवा विरोध नाही. त्या ठिकाणी डायरेक्ट महात्मा माऊलीवरती गोळ्या झाडण्यात आल्या, डायरेक्ट डोके फोडण्यात आली. त्यावेळेस नितेश राणे गेलते वाटतं तिथे बैठायला, पण आता आम्ही काय काय बोलले एवढं कुणाचं ध्यानात धरावा, आम्हाला आमची काम आहेत. आम्ही काय ह्या आरक्षण विरोधी लोकांचे आम्ही कुठं लिहित बसलो नाहीत किंवा त्यांचं लक्षात ठेवत बसलो नाही. तर त्या ठिकाणी काय बोलले नितेश राणे काय बोलले त्यांनाच माहिती. पण त्या ठिकाणी एवढं का, त्या ठिकाणी नेमकं नितेश राणेंना काय झालं नेमकं त्या ठिकाणी, म्हणजे माता मौल्यांचे डोके फोडले तरी त्या ठिकाणी नितेश राणे झोपी गेलते का? आता बोलायला लागले की फडणवीसांना का बोलताय. त्या ठिकाणी फडणवीसांनी लाठीचार्ज करून त्या ठिकाणी माता मौल्यांचे डोके फोडून त्यांच्यावरती
गुन्हा दाखल केला. म्हणजे ह्या मराठा समाजावरती किती अन्याय झाला. त्या ठिकाणी तोंड का उचकत नव्हतं नितेश राणेंचं, हे गोष्ट लक्षात नाही का नितेश राणेंचे? अजून तुम्हाला पण बॉन्ड आहे त्यात का? नितेश राणेंना बॉन्ड यायला लागल्यात का? म्हणजे हे सर्व आरक्षण विरोधी लोक फक्त फडणवीस जसं बोलतील तसं करायचं काम हे या ठिकाणी हे आरक्षण विरोधी लोक करत आहेत. हे फक्त जसं फडणवीस बोलतील तसं करायचं काम करत येते. त्याच्यामुळे मराठा समाजाने ह्याच्याकडे ते दुर्लक्ष करा आणि ह्यांना बिलकुल इज्जत देऊ नका आणि विनाकारण शेअर करायचं काम करू नका. मला माहित नव्हतं हे नारायण राणे, पण आता मला या वर्षी माहित झालं नारायण राणे बरं मान्य आपण नारायण राणे समाजासाठी काम करतोय. आजपासून मराठा समाजाचा नेता आपण नारायण राणे मानू. नारायण राणे मध्ये एवढा दम आहे ना, जे 96 कोळी मराठा आहेत ना त्या ठिकाणी त्यांना डायरेक्ट एकत्र करून दाखावं. म्हणजे जरांगे पाटलांनी जसं 1.5 कोटी लोक जमवले ना, तसे तू फक्त काय नको, फक्त 4 लाख लोक हे नारायण राणेंनी 96 कोळी मराठी त्या ठिकाणी हे करावे, जमा करावे. आपण 100% नारायण राणेंचा आपण सत्कार करून गावभर मिरवणूक ही नारायण राणेची काढू आणि त्या ठिकाणी नारायण राणेला मग आपण उपोषणाला बसू. आपण नारायण राणेला काय करू, 96 कोळी मराठ्यांचा आपण देव नेता आहे, आपण म्हणजे मराठ्यांचं दैवत मानून नारायण राणे. पण काय करा, नारायण राणेला आपण फक्त 10 दिवस उपोषणाला बसू, आपण काहीतरी मागणी करू, समाजासाठी सुविधा मागायला लावू, नारायण राणेला उपोषणाला बसू. बघू किती दम आहे नारायण राणेमध्ये. पण विनाकारण असलं वातावरण डवळ करायचं काम आहे नारायण राणेने करू नये. तुमच्यात किती दम आहे आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची तुमची दयनीय अवस्था कशी होती हे आम्हाला चांगला माहिती आहे. त्यामुळे नारायण राणेला जास्त बोलायची काही गरज नाही. आपण त्यांचा चांगला समाचार अनेक तरुणांनी घेतलेला आहे त्यांचा, पण आपण त्यांच्या तरी पण ते हाताने इज्जतीचे खवले काढायचं काम नारायण राणे करत आहेत. विनाकारण आपली इज्जत कमी करायचं काम हे नारायण राणे करत आहेत. त्याच्यामुळे नारायण राणे आणि हे नितेश राणे काय असतील ते त्यांनाच त्यांचं काय जाणं आणि त्यांना काय बोलायचंय, विनाकारण त्यांची इज्जत कशी त्यांना कमी करून घ्यायची हे त्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्यावरती काय बोलायची गरज नाही, त्या ठिकाणी जास्त बोलायची गरज नाही. त्यानंतर तो बाळा बेगडे कोण आला, त्याची तर इतकी बोलती बंद केली ना त्याची, म्हणजे त्याने तिकडे वक्तव्य केलं त्या ठिकाणी तो गाडीतच बसला असं मला वाटतंय. मराठा बांधवांनी लगेच फोन केला, डायरेक्ट त्याची बोलती बंद झाली आणि म्हणतोय की तुम्ही मला भेटीला या, असं ही बोलत आहे, बाळा बेगडे बोलत आहे. म्हणजे आणि सुपारी ही महाविकास आघाडीची सुपारी जरांगे पाटलांनी असं काहीतरी घेतली, असं काहीतरी वक्तव्य केलं त्या ठिकाणी त्यांनी. त्याची मराठा बांधवांनी चांगली जिरवलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलायची काही गरज नाही. आणि बाळा बेगडे हा कुणाच्या बोलण्यावरती चालतो हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे सांगायची गरज नाही. कोणी असो, आमचा कोणाला विरोध नाही. आमचा तुम्ही फक्त आरक्षण द्या ना, आरक्षण द्या, विषय तिथंच संपतोय. त्या ठिकाणी विषय लांबायची गरज नाही, राजकारण काहीच नाही करायची गरज मराठा समाजाला. पण विनाकारण तुम्ही कशाला असंही करताय? फक्त मराठा समाजाला आरक्षण द्या, त्या ठिकाणी विषय संपतोय. विनाकारण कोणावरती टीका करायचा आमचा अधिकार नाही आणि आमचा कोणाला विरोध नाही, हे स्पष्टपणे सांगितलेलं बरं. फक्त तुम्ही आरक्षण द्या, त्या ठिकाणी विषय खल्लास होतोय. त्या ठिकाणी विशेष लांबत नाही, त्या ठिकाणी आम्ही मतदान तुम्हाला खुशी खुशी करू. विनाकारण मराठा समाजाचं वाटोळ करू नका, त्या ठिकाणी आरक्षण द्या, विषय संपला. आणि आमचा तुमचा बांधाला बांध नाही, तुमचा विरोध नाही आणि तुमचा आमचा काय दुश्मन दावा नाही किंवा वैर नाही. त्या ठिकाणी विषय इथंच संपतोय. विनाकारण वातावरण डवळ करण्याचं काम आणि मराठा समाजाला आक्रमक करण्याचं काम हे भाजप नेत्यांनी करू नये किंवा कुणीही करू नये. त्या ठिकाणी हे सर्वांना विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख